हॅलो फ्रेंड्स, मी नीना नीनू ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आज हा ब्लॉग म्हणजे माझं सर्वात आवडतं काम, मातीत काम करायचं. मला आहे ना झाडांमध्ये मातीत काम करायला खूप आवडतं. हे काम मिनिमम 15 आठवड्यातनं एकदा माझ्याकडे होतच असतं. नवीन झाडं लावायची, त्याच्या फांद्या ट्रिम करायच्या, त्याची मुळं ट्रिम करायची, त्याला खत पाणी घालायचं, आजूबाजूचा सगळा कचरा साफ करायचा. हे काम माझ्याकडे आहेत ना 15 आठवड्यातनं एकदा चालूच असतं. या झाडांची की नाही सुकलेली पानं, असं वाळलेली पानं असतात, पिवळी झालेली, कारण ती कुंडीमध्ये पडून काय होतं, त्या पावसाच्या दिवसात ना पुन्हा एकदा म्हणजे त्याचा ओल पकडून मग ते कुंडीमध्ये सडायला म्हणजे असं कुजायला लागतात आणि त्याच्यामुळे आपल्या मातीला बुरशी पकडते आणि त्याच्यामुळे काय होतं, मग ती माती पूर्ण म्हणजे मुळापर्यंत ती बुरशी गेली ना की आपली झाडंही पुन्हा खराब होतात. तर त्याच्यासाठी आहे ना ह्याच्याकडे वारंवार लक्ष देणं ना फार गरजेचं असतं. एक 15 आठवड्यातनं एकदा तुम्ही ही कामं करा, असं म्हणजे वेळात वेळ काढून. आणि तसंच आहे ना आपली जी फांद्या असतात, म्हणजे काही फांद्या म्हणजे अगदी हे झालेल्या असतात की त्याच्यात आता पुन्हा पुढे वाढलं तरी ते फक्त असं म्हणजे वाढ म्हणजे त्याची व्यवस्थित नाहीये. तर काय करायचं, आपण अशा फांद्या आहेत ना ज्याचं काही म्हणजे पुढे आपल्याला कळते की याला फूल लागणार नाहीये, नुसतं म्हणजे ते एक पोषक द्रव्य मातीतले हे करतायत, तर मग ते कुंड्यात असं छाटून घ्यायचे. आणि आता पावसाच्या ह्याच्यात आहे ना खूप छान म्हणजे त्याला वाढ खूप छान होते. आपण छाटून घ्यायच्या त्या फांद्या, अगदीच ज्या वाटतंय तुम्हाला की काही उपयोग नाही. आता माझे हे झाड जास्वंदीचं आहे, त्याचं मी बघते बरेच दिवस त्याला फुलं येत नाहीयेत, तर त्यामुळे मी त्याला छाटून घेते फांद्या. आणि काय करायचं, आता जेव्हा छाटल्यावरती पण आहेत ना ती पूर्ण कुंडीतनं बाहेर काढायचं. जेव्हा तुम्हाला कळते की या झाडाची वाढ थांबली आहे तर ते कुंडीतनं बाहेर काढायचं. त्याची जी मुळं असतात ना ती मुळं आपण व्यवस्थित कापून घ्यायची, म्हणजे ट्रिम करून घ्यायची, कापायची नाही. जे मेन मूळ म्हणजे तुम्हाला जाडसर मूळ दिसेल ना ते नाही छाटायचं. बाकीची जी छोटी छोटी मुळं असतात ना ती तुम्ही अगदी छाटून घ्या आणि पुन्हा त्या कुंडीत लावा. बघा त्या म्हणजे झाडाची म्हणजे वाढही तेवढी सुंदर होते आणि फुलंही यायला लागतात त्याला, म्हणजे अगदी त्याला पाहिजे तसं पोषक द्रव्य मिळतात त्याला. त्यामुळे आपण अशा प्रकारे ही सगळं झाडाच्या फांद्या छाटून घ्यायच्या. जे तुम्हाला वाटतं की नाही पुन्हा इथे वाढ होणे शक्य नाही, मग ते छाटून घ्या. मग त्याच्याकडे पुन्हा जोमाने नवीन फांद्या उगवतील त्याला आणि ते खूप छान वाढतील झाडं. हे बघा मी अशी झाडाची छाटून घेतली आहेत पानं. आता बऱ्याच म्हणजे हे तर झालं एक जास्वंदीचं झाड, तर एकच कळी आहे तर ते पण राहू देत. ती आता दुसऱ्या झाडाकडे वळते आता. आणि याची कशी सुकलेली जी झाडाची पानं असतात ना ती अखंड म्हणजे काढूनच ठेवायची. ती पानं कधी झाडावरती ठेवायची नाही. अगदी तुम्हाला वाटलं की वेळ आहे ते बघ सुकलेली पानं पण काढून घ्या आणि ती पानं पुन्हा कुंडीत पडू नये याची काळजी. आता मी म्हणजे ही झाडांकडे ना माझं खूप जास्त म्हणजे असं लक्ष असं नाही बोलता ना, पण मला खूप आवडतं झाडांवर काम, म्हणजे असं झाडांमध्ये मातीमध्ये काम करायला. तर ते मी आहे ना 15 आठवड्यातनं एकदा मिनिमम महिन्यातनं एकदा ते दोनदा तरी येतेच मी झाडांकडे. आणि त्याची पूर्ण म्हणजे मरम्मत चालूच असते काहीतरी. मला आवडतं खूप झाडांमध्ये असं मातीत हात घालून काम करायला. आता ही सगळी पानं मी आहेत ना पहिले काढून घेतली आहेत, सगळी अशी खराब झालेली पानं वगैरे. आता मी साईडला करून ठेवेन, म्हणजे आपल्या कसं झाडांमध्ये कचरा होत नाही. अजूनही इथे कचरा खाली पडलेला आहे झाडांच्या कुंड्यांमध्ये पण नाही. बघा पानं पडली आहेत, पानं काढून घ्यायची. आणि म्हणजे काय, माझी तुळस पण आता आहे ना अक्षरशः म्हणजे मोठी झाली आहे फार, आणि त्याला पण आता पानं गळायला लागले. म्हणजे त्या तुळशीची वाढ आता ऑलमोस्ट झालेली आहे. तर मी काय केलं, मला तुळस घरात आपल्याला लावणं म्हणजे मला तुळस घरात लावायचीच असते, त्यामुळे मी आहे ना तुळस अशी पुन्हा नवीन आणली आहे मार्केटमधनं, ती मला लावून घेते. आता हे पूर्ण कुंड्यांमधली घाण असते ना ही साफ करून घ्यायची. बघा कुंड्यांच्या बाजूला ही माझी तुळशीची पानं खूप गळत आहेत, त्यामुळे ते कुंड्यांच्या आजूबाजूला पडले तर मी ती साफ करून घेते पहिले. कधी कधी काय होतं झाडांमध्येही आहेत ना
अशी खुरट्या वनस्पती असतात ना, म्हणजे अशी पक्षी इकडे तिकडे बिया वगैरे हे करतात, ते खुरट्या सगळ्या पडलेल्या असतात, त्याही आपल्याला काढून घ्यायची. बघा हे अशी छोटी छोटी झाडं आली असतात, ही काढून टाकायची. कारण ह्यानी कसं होतं, आपल्या झाडांची वाढ कमी होते. तर मी सगळ्या झाडांमधली ती पानंही काढून टाकते, पहिले लावून घेते. आता ही माझ्या तुळशीमध्ये दुर्वा आले, तर दुर्वा राहू देत, पण दुर्वांच्या बाजूला अजून आहेत ना छोटी छोटी खुरटी अशी झाडं आहेत, ही काढून टाकायची. कारण याच्यामुळे आपल्या मेन मूळ झाडांची वाढ होता होता थांबते. टाकून द्यायची, व्यवस्थित साफसफाई करून घ्यायची आहे मला. आता हे सध्या साईडलाच करून ठेवते, कारण मला पूर्ण झाड लावायचंय, तर पुन्हा कचरा होणार. मार्केटमधनं ना मी ही तुळशीची रोपं आणलीत. मला ना ती आता मोठ्या कुंडीत ट्रान्सफर करायची. तर मी काय करणार आता, तर माझ्याकडे एक कुंडी आहे जिच्यात गुलाब आहे, पण मला ते बिटकी गुलाब आता नको आहे, तर मी त्या कुंडीत हे झाड लावायचा विचार करते. ही आहे माझी ती कुंडी, आणि याच्यात ही रोज आहे. ते मला दुसऱ्या कुंडीत शिफ्ट करेन मी नंतर, पण आता मला नको आहेत. त्यामुळे मी पहिले हे रोज काढून घेते, कारण हे सुकलेले आहेत. बघू शकता तुम्ही, हे बटन गुलाब बोलतात, हे सुकलेले आहे. काढून घेतलं, आणि हे बटन गुलाब कंटिन्यू काढावंच लागतं, तेव्हा तुम्हाला त्या म्हणजे झाडाला बहर येतो. आता मी हे गुलाब काढून एका दुसऱ्या कुंडीत सध्या ठेवते. तर हे गुलाबाचे ना झाड मला काढून ज्याच्यात अशी तुळस व्यवस्थित लावायची आहे. तर माझ्याकडे छोट्या कुंडीत मी सध्या लावते, आणि त्याला मोठे हे बघा, म्हणजे ऑलमोस्ट हेच झालेले, हातात आलं तसं खूप जुनं झाड आहे हे. सध्या बाजूला ठेवते, आणि ह्या कुंडीत मला तुळशीचं रोप लावायचंय, जे मी मार्केटमधनं आणलंय. तर पहिले पूर्ण माती सैल करून घेते. आता मला पूर्ण कुंडी म्हणजे काढायची, म्हणजे माती काढायची नाहीये, वरच्यावरती अलगद ते ठेवून द्यायचंय. सध्या मी इथे ट्रान्सफर करून घेते याची, आणि माती व्यवस्थित अलगद अशी बाजूला काढून घेतली आहे. याच्यात मी आता हे नवीन तुळशीचं रोप लावणार आहे, ते सध्या बाजूला ठेवून घेते. नवीन तुळस आहे, मला ह्याच्यात लावायची आहे मातीत. मी तुळस काढून घेतली, आणि आता याच्यात व्यवस्थित मधल्यामध्ये हे ठेवते, आणि पुन्हा बाजूनी माती त्याच्यावरती लावून घेते. आता तर आता आजचं काम माझं शॉर्टकट आहे हे, कारण मी कुंड्या बऱ्याच लावून झाल्या. आता बघू हे कसं काय वाढतं. ह्याच्यात थोडी माती सैल करून घ्यायची, आणि बस झालं. पाहू शकता तुम्ही, मला जास्त मेहनत घ्यावी लागली नाहीये ह्या कामासाठी, फक्त त्याच्यात मी हे रोप लावलंय. तुम्हाला आहे ना, मी माझ्या घरची सर्व झाडं पहिले दाखवून घेते. हे माझी बाल्कनी टूर. मी तुम्हाला एक एक झाड जवळून दाखवते. हे ना मी तुळस लावले जस्ट आत्ताच. ही कुंडी माझ्याकडे नवीनच आहे आणि रिकामी होती, तर मी त्यात तुळस लावून घेतली आहे आत्ता आणलेली, जी आता थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला दाखवली ना, ती ही तुळस आहे. त्यानंतर हे माझ्याकडे अडुळसाचं झाड आहे. अडुळसा म्हणजे अगदी तुम्ही काढा करताना याची पानं आहेत ना, काढ्यात टाकली ना खोकल्यासाठी, सर्दीसाठी, खोकल्यासाठी स्पेशली उपयोगी येते ते. त्यामुळे हे ते अडुळसाचं झाड पण मी घरी लावून ठेवले. हे आहे इंडोर प्लांट आहे, होमालोमेना म्हणून. हे परत ही सगळी इंडोर प्लांट्स आहेत. हे दोन ते मी सध्या आउटडोर मध्येच ठेवले, कारण पावसाळ्यात ना ती बाहेर ठेवल्यावर छान बहरतात. आता मध्यंतरी काही महिन्यापूर्वी, जवळजवळ 5 महिने झाले, 4-5 महिने, मी चाफा घेतलाय.
मी तुम्हाला त्यांचं नाव सांगेन, लिंक शेअर करेन. आणि ते चाफ्याला आहेत ना बघा, माझ्या किती छान कळ्या आल्या. ते चाफा म्हणजे मोठ्या कुंडीत लावावं लागतं तुम्हाला, ते की लहान कुंडीत ते जमत नाही. हे मोठ्या कुंडीत लावलंय आणि छान आणलं तेव्हा एक फांदी होती त्याची आणि आता मस्त ते बहरले. हे फांद्यांमध्ये फांदे आल्यामुळे दिसत नाहीये बघा. चाफ्याला कळ्याही आल्यात. हे सगळे कळ्या आहेत चाफ्याच्या. छान बहार आलंय. आता ह्याच्यावरती मला लक्ष देत नाही ना झाडांकडे. 10-15 दिवसात हे बघा किडे होतात. हे बघा, हे व्हाईट बग्स काय बोलतात ना त्याला, ते आहे. ते काढावं लागेल मला आता. त्यासाठी स्प्रे मारते मी, नाहीतर लक्ष नाही देणार पूर्ण झाड त्याने खराब करून टाकेल. हे आहे माझं चाफ्याचं झाड. त्यानंतर आहे ना अगेन ही तुळस, बाहेरची तुळस मी 1 महिन्यापूर्वी लावली होती. त्याची वाढली आता छान. म्हणजे अगदी सूर्यप्रकाशात आलं ना की सूर्यप्रकाश व्यवस्थित भेटला की तुळस वाढते. हे मी पिंक म्हणजे थोडंसं असं राणी पिंकचं नाही बोलत, लाईट आहे. राणी पिंक मध्येच पण लाईट शेडमध्ये हे आपलं कसलं जर हिबिस्कस म्हणजेच जास्वंद. मला जास्वंद मी सांगितल्याप्रमाणे मला खूप आवडतं, तर मी हे जास्वंद घेतलंय लाईट पिंक कलरमध्ये. आणि आता हे आहे, हे पण अगेन जास्वंद. हे मी एकदा आहे ना तापोळ्याला गेली होती, तर तिथनं मला ते जास्वंदाचं फूल फार आवडलं. खूप मोठं आहे ते फूल. आणि मध्यंतरी झालं असं की मी आहे ना ते खूप मोठं वाढलं होतं, म्हणजे अक्षरशः बाल्कनीत फिरायला जागा होत नव्हती. त्यामुळे ना मी त्याची मुळं अक्षरशः ट्रिम केली आणि पुन्हा याच्यात लावलं. ह्या पिशवीमध्ये ते रोप, मोठी आहे ना पिशवी, त्यात रोप लावलं. पण काय झालं, त्याची मुळं ट्रिम केल्यामुळे ना त्या झाडाची पानं सगळी गळून गेली. मला वाटलं आता हे झाड मेलं की काय, तरी पण मग थोडे पेशन्स ठेवले आणि आता अक्षरशः 4 महिन्यांनी ते रिझल्ट येते मला. हे बघा आता मस्त. आता पावसाळा पण आता झाड बहरलंय आणि ही मला पहिल्या म्हणजे बऱ्याच महिन्यांनंतर या पहिल्या 1-2 कळ्या आल्या त्याला. तुम्हाला दिसत असेल, एक आहे आणि त्याच्या बाजूला अजून एक कळी आहे. हे अशा कळ्या आल्या आहेत आणि ह्याचं फूल आहे ना फारच मोठं असतं. आता हे फूल नक्कीच गणपतीत येणार, म्हणजे गणपतीत प्रॉपर त्याची वाढ होऊन फुलं देणार हे झाड. हे आहे, ह्याची कळी जरी याची दिसत असेल ना येल्लो, तरी हे आहे खूप मोठं आहे. हे पण म्हणजे अक्षरशः आपल्या हाताच्या पंजापेक्षा मोठं होतं हे फूल. ही दोन्ही, हे लाल कलरचं आहे, हे पिंक आहे, लाईट पिंक कलरमध्ये. मी तुम्हाला दाखवते जे सगळे फुलं आहेत माझ्याकडे. मी तुम्हाला दाखवते फोटो पण त्यासोबत. हे ते झाड हे वाढलंय आणि छान याला कळ्या आल्या. तर बघू शकतो, ही पण कळी आहे, ही पण कळी आहे. कळ्या भरपूर येतात याला पण. त्यानंतर हे ना एक झाड आहे माझ्याकडे. आता हे ऑरेंज नारिंगी हिबिस्कस म्हणजे आपलं जास्वंद. ते झालं असं की मध्यंतरी फुलं पूर्ण देणं बंद केलं त्यांनी, म्हणजे एकही फुल नाही, काही नाही. आणि लहान कुंडी होती, मग मी त्या लहान कुंडीतनं शिफ्ट करून त्याला की नाही यांना मोठ्या कुंडीत लावलं. आणि आत्ता म्हणजे गेल्या काही दिवसापासून तुम्ही आता या कळ्या बघत असाल, म्हणजे गेल्या 2 हफ्त्यापासून त्याला कळ्या दिसायला लागल्यात आणि बऱ्यापैकी अशा मोठ्या झाल्यात. त्याला पण भरपूर कळ्या लागल्यात बघा तुम्ही, की छान. आणि मी की नाही ते ग्रीन हार्वेस्ट खत पण 1 हफ्त्यापूर्वी टाकून झालंय. सगळ्या झाडांना माती थोडीशी उकरून टाकलंय. आता हे झालं माझं ऑरेंज हिबिस्कस. त्याच्यानंतर त्याच्या पाठी आहे ना, हे आहे व्हाईट सफेद कलरचं अगेन तेच हिबिस्कस, जास्वंद. मला जास्वंदाची झाड सांगितली ना खूप आवडते. आणि ही जास्वंद ना सफेद जास्वंद वाढतं बघा किती छान. आता तुम्हाला दाखवते याची उंची, म्हणजे अक्षरशः माझ्यापेक्षा पण उंच गेलंय. किती छान वाढतं बघा. आणि याला कळ्या बघा, म्हणजे त्या कळ्या चालूच आहेत. इथे आहे, इथे वरती येतात, मध्ये मध्ये येतात. हे बघा कळ्या दिसते का, याची फुलं मला उद्या मिळणार. इथे सगळे मध्ये मध्ये पण याला फांद्या आहेत छोटे छोटे, त्याला पण कळ्या आहेत. तर असं हे पांढरा हिबिस्कस. त्यानंतर माझ्याकडे हे झालं एक साईड, म्हणजे पूर्ण हिबिस्कस. आणि मी जसं दाखवलं तुम्हाला अडुळसा, सोनचाफा, नंतर हे सगळे जास्वंद आणि काही इंडोर प्लांट्स आणि तुळस. आता त्याच्यानंतर पुन्हा ही लाईन मध्ये स्टार्ट होते. तर ह्या लाईनला ही पहिलं हे गुळवेल आहे. तर गुळवेलची मी एक फांदी लावली होती, ती तुम्हाला सुकल्यासारखी वाटत असेल, पण मी याला आहे ना जस्ट कापले. याला खूप पानं येतात आणि ही फांदी हे बघा पूर्ण म्हणजे माझ्या घराच्या बाहेर वगैरे जाते. आता मी एवढूशा म्हणजे त्याला स्पेसमध्ये लावलंय, पण त्यातही ती वाढते. आणि गुळवेलीचं महत्त्व तुम्हाला माहिती असेल तर आयुर्वेदात त्याचं महत्त्व आहे. आयुर्वेदिक औषधीमध्ये ही गुळवेल. त्याच्या बाजूला
एका कुंडीत मी हे लावले हिबिस्कस. हे पण लाल आहे, पण हे डबलच आहे, म्हणजे काय बोलतात, डबल हिबिस्कस काय बोलतात, डबलचं फुल आहे ते, डबल लेअर आहेत त्याला. हे ते झाड, आणि ह्याला पण कळ्या आहेत. कळ्या आता ऑलमोस्ट सगळ्या झाडांना आहे, पावसाळा पण चालू आहे आणि छान अशा कळ्या येतात झाडांना. आता त्याच्यानंतर हे आपलं जे छोटं फुल असतं ना हिबिस्कसचं, आपलं लाल साधं पिंक सारखं छोटी छोटी ती फुलं असतात, त्याचं 12ही महिने बहर असतं सगळ्याच हिबिस्कसला, पण याला खूप फुलं येतात. म्हणजे यावेळेस आहे ना, ते आता झालं मे बी जुनं झालं झाड, तर त्याला पण अक्षरशः म्हणजे फुलं येणं बंदच झाले. तर त्याचं पण मी काय केलं, आता त्याच्या सगळ्या फांद्या छाटलं, त्याची मुळं ट्रिम केली. आता गेल्या हप्त्यातलीच गोष्ट, फांद्या ट्रिम केल्या आणि आता हे असं फक्त हे ठेवलंय, फक्त जे खोडं ठेवलेत. आता जेव्हा ते वाढले बघा हिरवं आहे, हे जगतंय, कारण त्याचं मूळ अगदी कापलं नाही, फक्त ट्रिम केलंय, तर ते आता वाढेल. त्याच्या बाजूला ना हे मी 2 हफ्त्यापूर्वी आणलंय, आणि हे ना असं ब्राउनिश, म्हणजे असं ऑरेंज पण नाहीये आणि ब्राऊन पण नाहीये, असं तसा कलरचा हा जास्वंद आहे. याला पण कळ्या आहेत, म्हणजे आणलं तेव्हा एक कळी होती, आणि आता 2 हफ्त्यात त्याला खूप छान, म्हणजे इथे कसं सूर्यप्रकाश वगैरे असल्या कारणाने व्यवस्थित ते वाढतात, झाडं छान होतात, बहरतात ती अगदी मस्त. फुलं बघा ना, कळ्या किती आल्यात त्याला, किती छान. आणि ही परत ही तुळस, ही खूप जुनी आहे, म्हणजे ह्याला झाले आता म्हणजे एक 5-6 महिने झाले या तुळशीला. फार वाढतात आणि नंतर मग त्याची पानं आहेत ना अशी सुकत जातात. तर ही ऍक्च्युली आहे ना, इथे म्हणजे माझ्या इथे काळे तुळस भेटते, काळी तुळस आहे ही सगळी, बघा तुम्ही जाऊन, काळी तुळस आहे ही, म्हणजे त्याला राम तुळसही बोलतात, नाही सॉरी कृष्ण तुळस बोलतात. आणि हे आहे कोरफड. त्यानंतर त्याच्या बाजूला अगेन, आता हे जे झाडाचं म्हणजे माझं सगळ्यात आवडता रंग आहे ह्या झाडाला आहे ना, जास्वंदीच्या पिवळी फुलं येतात, आणि ती पिवळी फुलं एवढी म्हणजे बऱ्यापैकी मोठी असतात, आपल्या हाता एवढी फुलतात ती, पंजा एवढी, आणि ती फुलं आहेत ना एवढी सुंदर असतात ना, की ती अक्षरशः म्हणजे सूर्यकिरण त्याच्यावर पडतो ना, तर तो पिवळा रंग अगदी सोनेरी सारखा वाटायला लागतो आणि छान वाटतं. म्हणजे ते फुल बघायला डोळ्याला एवढं आकर्षक आणि एवढं प्रसन्न करतं ना, तो हा रंग पिवळा. त्यानंतर हे आहे, मी आमच्या बिल्डिंगच्या खालीच मोगरा आहे, त्यातनं एक छोटीशी फांदी आणली होती, ते मोगऱ्याचं झाड आहे, ते पण येतं, पण त्याचं कसं, त्याचं बहर म्हणजे 12ही महिने नाही, उन्हाळ्यात त्याला फार फुलं असतात मोगऱ्याला. त्यानंतर हे आहे पुन्हा ती छोटी जास्वंद, जसं मी बोलली बऱ्याच दिवस झाले कळ्या येत नाहीत, आता याला एक कळी होती म्हणून मगाशी ट्रिम केलं हे झाड मी थोडंसं अजून. याचं पण मी लास्ट वीकमध्ये केले, पण बाकी फांद्या पण कापल्या. आता त्याच्या बाजूला आहे ही पानं, म्हणजे हळदीची. आता हळद ना, हळकुंड आणलं होतं, आणि हळकुंड आणून त्याचं कुंडीत फक्त हळकुंड लावल्यावरती ते झाड एवढं वाढलंय छान. आता ह्याचं काहीतरी करायचंय, हे जरी सुकून दिलं ना की याच्यातनं परत हळकुंड म्हणजे हळद निघते, आणि त्याच्या हळदकुंड निघतात, आणि त्याच्यापासून मी पुन्हा हळद तयार करतो. मी लास्ट एक व्हिडिओ टाकलाय, त्याच्यात मला याच झाडापासून हळकुंड मिळून मी हळद तयार केली, आणि त्याच्यात ते 2 हळकुंड म्हणजे ते हळद ठेवून, हळदीची हळकुंड ओली ठेवून ती कुंडीत रोवली, आणि त्याचं पुन्हा झाड आलं. आता हळद किती छान दिसते, ते दिसायला खूप फ्रेश आहे, कलर खूप फ्रेश आहे त्याचा. तुम्हाला असं फोनमध्ये कळते नाही कळते माहिती, पण खूप फ्रेश कलर आहे. त्याच्यानंतर हे माझ्याकडे फायकस म्हणून झाड होतं, ते असं शोसाठी आणलं होतं. त्याचं खोड बघा किती सुंदर आहे, इनडोअर प्लांटसाठी, पण ते आउटडोअर आहे, त्यामुळे मी जास्त काही खूप हे होतं, म्हणजे खूप पसरलेलं होतं ते झाड, तर मी आता ट्रिम करून त्याला तेवढंच ठेवलेलं आहे. छान वाटतं हे, अगदी तुम्ही कधी तुमच्याकडे प्रोग्राम असेल तर मध्ये आणून ठेवलं ना घरात, खूप छान वाटतं हे झाड. त्याच्यातच छोटंसं मनी प्लांट ठेवलंय, आणि हे बाजूचं आहे, हे आहे अनंताचं झाड. ह्याला पण 3 वर्ष झाली, पण ह्याचं एक सांगू का, घरी हे मे बी माझ्याकडे फक्त यांनी 3 वर्ष झाले मला या झाडाला, फक्त 3 ते 4च फुलं दिलेत, म्हणजे सीझन टू सीझन, मे मध्ये गरमीच्या सीझन मध्ये म्हणजे ते झाड देतं. बाकी एवढं काय त्याचं हे नाहीये, पण छान फुल आलं की खूप सुंदर दिसतं ते. हे आहे, हे कोणतं आहे बरं, हे पण असं थोडंसं नारिंगी ऑरेंज शेडमध्येच आहे, काय माहित, ऑरेंज म्हणजे थोडं ब्राउनिश शेडमध्ये असं, मला पण आता हे नीट लक्षात नाही. आता कळ्या आलेल्या आहेत, आता फूल आहे, मी दाखवेनच तुम्हाला याच्यासोबत, त्याचं फुल या झाडासोबत.
त्यानंतर हे पुन्हा माझ्याकडे सफेद जास्वंद, याला बघा किती कळ्या लागल्या. हे वाढतात ना, सरळ वाढतात पण छान वाटतंय बघा. हे बघा कळ्या बघा, ह्याच्या उद्या फुलणाऱ्या आहेत. 1 2 इथे समोर एक कळी आहे, 3 दिसत असेल तुम्हाला तर, आणि बाकीच्या कळ्या तर येणाऱ्या आहेतच. हे असं हे भारीत जास्वंद. त्याच्या पुढे मी आता ही तुळस लावली थोड्या वेळापूर्वी. ही गेल्या हप्त्यात तुळस लावली. आणि धणे होते थोडे, धणे होते म्हणजे या कुंडीत मी धणे पसरवले. त्याची आता झालं 1-2 हफ्ते झाले याला, पण आता हळूहळू ती कोथिंबीर यायला लागली आहे. आता हळूहळू त्याची पानं वाढतीलच कोथिंबीरची. आणि हे व्हाईट लिली इंडोर प्लांट आहे, मी ते आउटडोअरलाच ठेवते, कारण आउटडोअरला ठेवलं ना छान बहरतं. ॲक्च्युली त्याला अगदी सूर्यकिरण नाही दाखवायचं, पण आउटडोअर प्लांट्स आहेत ना, तुम्ही जरी बाहेर ठेवलेत ना थोडं सावलीत, तर छान बहरतात ती. तर असं एकंदर माझ्या घरची झाडं आहेत, आणि ही काळजी अशी घ्यावी लागते त्याची व्यवस्थित. तर तुम्हाला कसं वाटलं माझ्या बाल्कनीतली झाडं, नक्की मला कळवा. जर तुम्हाला अजून काही त्याच्याबद्दल, झाडांबद्दल काही माहिती, टिप्स हवी असेल तर विचारा, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन.